नवीनच आहे. 82 94 सगळे 2009 2025 चं लेटेस्ट हे पण आहे. ते सगळं बोला ना सर, तुम्ही आधीपासून बोला. नाही नाही तुम्ही नका बोला. नाही हे सर बोलतील. हे कळव्याचे नामांकित डॉक्टर आहेत, आय डॉक्टर माळी एम प्रेसिडेंट आणि ठाण्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आता आम्ही SIR विरुद्ध का बोलतो, आमचं का आमचा राग आहे. आता हे डॉक्टर इज वन ऑफ द मोस्ट रिनाउंड सर्जन्स इन ठाणा, इन महाराष्ट्र, इज नोन थ्रू आउट महाराष्ट्र. 70 years age. 70 वर्षाचे आहेत. 1982 साली पहिल्यांदा वोटिंग केलेलं आहे. तेव्हापासूनची ही सगळी कार्ड त्यांच्या हातात आहेत. 1 2 3 4 आणि शेवटचं 2025चं कार्ड. आणि काल नाव तपासायला गेले तर नावच नाही. आता ह्या डॉक्टरची अशी हालत असेल, हे डॉक्टर माळी, आता तुमची काय अपेक्षा आहे? BLOच्या दारात जाऊन उभे राहतील, माझं नाव द्या, शोधा, मला परत माझं नाव आणून द्या. म्हणजे SIR हा किती मोठा घोटाळा आहे हे आम्ही वारंवार सांगतोय, कोणी ऐकायला तयार नाही, कोणाला काय पडलेली नाही. BLO कडून मला सांगण्यात आलं की तुमच्या वडिलांचं वोटिंग कार्ड आणा. आता माझे वडील तर स्वर्गवासी झालेले आहेत, मी कुठून आता ते कार्ड आणू? आणि 2002 मध्ये तुमचं नाव नाहीये म्हणजे तुम्ही वोटर नाहीयेत, असं कसं असू शकतं? 82 पासून मी जर वोटर असेल तर मध्येच 2002 मध्ये मी गायब कसा होऊ शकतो? आणि BLO अर्धवट ज्ञानी आहेत, त्यांना कुठलंही ट्रेनिंग दिलेलं गेलेलं नाही. मी स्वतः काय चोकलिंगमला एक सगळं सांगितलं, त्यांनी BLOला सूचना पाठवल्या आहेत की कसाही आला तरी फॉर्म ऍक्सेप्ट करून घ्या, आपल्यावरती कामाची जबाबदारी नाही म्हणून BLO कामच करायला. आणि पहिल्यांदा असं करतायत, हे कदाचित डॉक्टर्स नाही माहित नसेल, की तुमचं SIR मध्ये नाव नाही म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक नाही. पहिल्यांदा इफ यू आर अन इंडियन यू हॅव टू प्रूव्ह इट इन द वोटिंग लिस्ट. आणि मुद्दाम चालाखीने केलं जातंय की पुढच्या पिढ्यांना ही ऑल्सो बिलॉंग्स टू बॅकवर्ड क्लास. OBC. आणि हे सगळ्यांना बॅकवर्ड क्लास, मुसलमान यांनाच का त्रास दिला जातोय? दलितांना यांनाच का त्रास आहे? का पिढ्याने पिढ्या आमचे कधी पूर्वज कुठल्या आळीत राहिलेच नाहीत, वाड्यात राहिलेच नाहीत. यांचं गाव जळगाव, वडिलांनी शिकायला पैसे दिले, हे साहेब आले इथे, डॉक्टर झाले, MS झाले, लंडनला गेले, शिकून आले, इथे काम करतायत. आता यांना सांगतात तुमच्या वडिलांचं वोटिंग कार्ड घेऊन या. अरे यांचे वडील असताना वोटिंग कार्ड नावाची पद्धतच नव्हती ना रे बाबा. ही आहे महाराष्ट्रातल्या SIRची परिस्थिती. चोकालंगम साहेब जरा लक्ष द्या. मला BLOने सांगितलं तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट व्हॅलिड धरलं जाणार नाही. माझ्याकडे पासपोर्ट आहे, व्हॅलिड पासपोर्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं. ते म्हणतात हे डॉक्युमेंट याच्यात व्हॅलिड धरलं जात नाही. अशी जर परिस्थिती असेल तर मग आमच्या सरकारने करायचं काय? वी हॅव लॉस्ट द राईट फॉर वोटिंग. आणि वी विल नॉट अलाव एनीबडी टू लूज द राईट ऑफ वोटिंग बिकॉज दॅट इज गोइंग टू फिनिश द डेमोक्रेसी इन दिस कंट्री. या देशातली लोकशाही संपवायची असेल तर अशा माणसांना वोटिंग पासून लांब ठेवा.